काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामुळं आपल्याला काहीशी माघार घ्यायला लागते का काय अशी चिन्ह दिसत आहेत. ते सर्वे झाला. सर्वेमध्ये माझं नाव सगळ्यात चांगल्या पद्धतीनं पुढं गेलेलं होतं आणि कालच मला ह्या गोष्टीची बातमी कळाली आणि आजही मी आता न्यूज चॅनलवर बघतोय की उमेदवारी दुसरीकडे जाते किंवा या गोष्टी चाललेल्या आहेत. ह्या आताच मला समजल्या. नाही, आता कसं आहे, यामध्ये पक्षाचा भारतीय जनता पार्टीची एक घटना आहे आणि घटनेप्रमाणे पक्ष चालू जातो. पक्षाचं काम चालतं. मग त्यामध्ये इच्छुक उमेदवारांची अर्ज दिले जातात, ते अर्ज मागितले जातात. त्यामध्ये त्यांना ज्या काही गोष्टी वाटतील तर प्रत्येकाला पक्ष संधी देण्याच्या दृष्टिकोनातनं एक इंटरव्ह्यू कॉल झाले, मुलाखती झाल्या. मुलाखतीनंतर मग त्यामध्ये पण एका विशिष्ट कॅटेगरीसाठी काही नावं आलेली असतात. समजा आता माझ्या इथं सर्वसाधारण गटामध्ये 4 नावं होती. मग त्या 4मध्ये कोण यामध्ये पुढं जाऊ शकतंय. सध्या कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेचं निवडणुकीचं वारं जोरात वाहू लागलेलं आहे. काही राजकीय घडामोडी मोठ्या घडत आहेत. तशाच घडामोडी कोल्हापूरमध्ये घडलेल्या आहेत. त्याचाच आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत विजेंद्रसिंह माने आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपण प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक होता, परंतु काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामुळं आपल्याला काहीशी माघार घ्यायला लागते का काय अशी चिन्ह दिसत आहेत. निश्चितच प्रभाग क्रमांक 3 मधून मी सर्वसाधारण खुला गटामध्ये मध्ये मी उमेदवारी पक्षाकडे मागितली होती. पक्षाकडे उमेदवारी मागत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना गेली 10 वर्ष मी काम करतोय पार्टीचं. आणि त्यामध्ये मी माझे जे काही सन्माननीय नेते आहेत दोन्ही, त्यांच्याशी बोलून मी ती उमेदवारी अर्ज मागणी केली होती. त्यांच्याशी पहिला चर्चा झाली होती या संदर्भातली आणि त्यानंतर काही नावं आली त्यामध्ये इतर पक्षांमधनं. त्यामध्ये सर्वे झाला. सर्वेमध्ये माझं नाव सगळ्यात चांगल्या पद्धतीनं पुढं गेलेलं होतं आणि कालच मला ह्या गोष्टीची बातमी कळाली आणि आजही मी आता न्यूज चॅनलवर बघतोय की उमेदवारी दुसरीकडे जाते किंवा या गोष्टी चाललेल्या आहेत. ह्या आताच मला समजल्या. मग आता बघूया आता पुढं काय निर्णय घ्यायचा. खरं तर पाहता आपल्या मागं मोठा सामाजिक राजकीय आपलं काम हे मोठं आहे, पण असं असताना सर्वे करून उमेदवारी दिली जाते. सर्वेमध्ये पण आपण 1 नंबरला होता, पण हे अशी ह्या जे घडत आहे. नाही, आता कसं आहे, यामध्ये पक्षाचा भारतीय जनता पार्टीची एक घटना आहे आणि घटनेप्रमाणे पक्ष चालत जातोय. पक्षाचं काम चालतंय. मग त्यामध्ये इच्छुक उमेदवारांची अर्ज दिले जातात, ते अर्ज मागितले जातात. त्यामध्ये त्यांना ज्या काही गोष्टी वाटतील तर प्रत्येकाला पक्ष संधी देण्याच्या दृष्टिकोनातनं एक इंटरव्ह्यू कॉल झाले, मुलाखती झाल्या. मुलाखतीनंतर मग त्यामध्ये पण एका विशिष्ट कॅटेगरीसाठी काही नावं आलेली असतात. समजा आता माझ्या इथं सर्वसाधारण गटामध्ये 4 नावं होती. मग त्या 4मध्ये कोण यामध्ये पुढं जाऊ शकतंय. आणि निवडणूक आपण लढवत असतो हे निवडून येण्यासाठी आणि त्या पद्धतीने माझं नाव एकदम चांगल्या पद्धतीने पुढे गेलेलं होतं. मग मला काल आणि आजच्या बातम्यांमध्ये मला क्लिअर कळालेलं आहे की असे ते उमेदवार दुसरीकडे जाणार किंवा काय होणार. जोपर्यंत आता 29 तारीख आहे, जोपर्यंत महायुतीच्या बैठका होऊन जेव्हा यादीची फायनल होईल त्यानंतर आपण त्यावर चर्चा केलेली बरं पडेल. असं समजतंय की भाजपमधून 50 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे, तर ते खरं आहे का? मी पण आजच सोशल मीडियामध्ये बऱ्याच न्यूज चॅनल न्यूज पोर्टलवर बघितलं की राजीनामे दिलेत. हे समजते. मी थोडे काही फोन केले, काही पदाधिकाऱ्यांचेही मला फोन आलेले आहेत की काय झालं की बऱ्याच ठिकाणी महायुती म्हणून जो भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला विविध कार्यक्रम दिले जातात. जो जनतेमध्ये समाजामध्ये त्याची नाळ जुळण्यासाठी पण कार्यक्रम दिले जातात आणि समाजामध्ये जी माणसं काम करतायत त्यांची कुठं तर तिथं उमेदवारीच्या बाबतीत नाराजी निर्माण झालेली आहे आणि त्या नाराजीमधून ह्या घटना घडत आहेत. त्यामुळं पक्षश्रेष्ठी आता त्याच्यावर विचार करतील आणि ते कशा पद्धतीने थांबवता येईल हे बघतील. काही कोल्हापुरातील बडे नेते आपल्या संपर्कात आहेत किंवा त्यांचा आपल्याला संपर्क होतो असंही बोललं जातं, तर ते खरं आहे का? कसं असतंय की जेव्हा तुम्ही प्रबळ दावेदार म्हणून तुम्हाला या मतदारसंघामध्ये बघितलं जातं किंवा तुम्ही केलेलं काम असतं हे जसं आमचा पक्ष बघत असतो तसे दुसऱ्या पक्षाचे नेते बघत असतात. त्यामुळे हे काय रस्सीखेच आता तुम्ही महाराष्ट्रात बघितलेलं आहे. रोज प्रवेश इकडून तिकडे होता, तिथून येत होता. त्यामुळे त्यांचे प्रयत्न असणार आहेत आणि अशा पद्धतीने मी अजून तरी काही कुठलाही निर्णय कोणाला दिलेला नाही. तर आपली पुढची वाटचाल कशी असेल? कसं आहे की काम करत असताना माझी सुरुवात 2001 सालपासून मी NSY पासून सुरुवात झाली. त्यानंतर 2013-14 पासून मी 2014 सालपासून
भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे. जिल्ह्यातून काम करत करत आता राज्यावर काम करतोय. राज्याची जबाबदारी आहे माझ्यावर आणि कोल्हापूर जिल्ह्याचा युवकचा मी प्रभारी आहे. निमंत्रित सदस्य म्हणून माझ्यावर भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी एक योग्य निर्णय घेतील आणि त्या पद्धतीनं आता जो जबाबदारी दिली जाईल त्यामध्ये काम करावं लागेल. पण यामध्ये काम करत असताना कोल्हापूर प्रभागात या प्रभाग क्रमांक 3चा विचार केला तर यामध्ये भारतीय जनता पार्टीचे फक्त 4 ते 5च पदाधिकारी आहेत. बाकीचा जो काही लोकांचा, युवकांचा, जनतेचा जो काही संच निर्माण केलेला आहे तो व्यक्तिशः मी त्यांची कामं केलेली आहेत. आणि गेल्या 9-10 वर्षामध्ये आम्ही जे काही लोक मिळवत गेलेलो आहे त्यांच्या कामातनं मिळवलं गेलेलो आहे, त्यांची कामं करत गेलेलो आहे. त्यांच्या अडीअडचणीच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस, कधी कोणाला कोरोना काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलेलं आहे. द नीड फाउंडेशन म्हणून माझी संस्था आहे. त्यामध्ये रजिस्टर्ड साधारणपणे 350 लोक आहेत जे इथं राहणार आहेत, ते रजिस्टर्ड आहेत. मग ह्या सगळ्यांचा विचार मला घ्यावा लागेल पहिल्यांदा. आणि आता आम्ही फार पुढे गेलेलो आहे कारण मला आमच्या सन्माननीय नेत्यांनी सांगितलं होतं, आता मी नाव घेणं योग्य नाही, पण त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही पुढं चला, तुमच्या उमेदवाराला काही अडचण येणार नाही. आणि त्यामुळं आम्ही साधारणपणे आता 13 बैठका झालेल्या आहेत. 13 बैठका म्हणजे साधारणपणे मी आत्तापर्यंत एक 7 ते 8 हजार मतदारांपर्यंत पोहोचलेलो आहे या बैठकांच्या माध्यमातून. त्यामुळे हे पुढे एवढं गेलेलं असताना जर हा असा काहीतरी विषय होत असेल बदलीचा किंवा तर मला लोकांची मतं जाणून घ्यायला लागतील. जी लोक माझ्यावर विश्वास ठेवतात, ज्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीशी, त्यांचा सन्मान मला ठेवावा लागेल. त्यामुळं या बाबतीत आता माझा हा निर्णय त्यांनी दिलेला होता. कारण जनतेने मला कौल दिला होता म्हणून मी या निर्णयापर्यंत पोहोचलो होतो की हे महापालिका लढवायचे आहे. त्यामुळे मला परत त्यांचं मत जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर पुढे मला जावं लागेल. या घटनेमुळं असं काय वाटतं की सर्वसामान्य किंवा सामान्य कार्यकर्त्यावरती अन्याय केला जातो? कसं आहे, भारतीय जनता पार्टी ची जी विचारधारा आहे, ज्या पक्षामध्ये आम्ही आत्तापर्यंत काम करत आहोत आणि करतोय, तर त्या विचारधारेचा पक्ष आहे की जो निर्णय आम्हाला दिला जातो त्या निर्णयाचं आम्हाला काम करायला लागतंय. की आज समोर अशा गोष्टी होत्या की शिवसेना होती, शिवसेनेच्या आम्ही लोकसभेला काम केलं. त्यानंतर आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला पोटनिवडणूक लढवली, त्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. असं वाटत होतं की पोटनिवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीचे बरेचसे असे नेते आहेत की ज्यांची नावं आली की सत्यजित नाना कदम साहेब होते त्यावेळेस पार्टीमध्ये, महेश जाधव दादा होते किंवा आता ज्यांचं नाव आहे ते कृष्णराज महाडिक साहेब आहेत. यांच्यासाठी आम्हाला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार येतील, पण त्यावेळेस ते शक्य झालं नाही. लोकांची नाराजी झाली त्यामध्ये की भाजपला ही उमेदवारी मिळाली, ही शिवसेनेकडे गेली. ठीक आहे, मग शिवसेनेला गेले तरी आमचे लोक असं नाहीत की भारतीय जनता पार्टी म्हणून नाही, ती माझ्यावर काम करणारे माझ्या विचाराचे आहेत आणि ते इथंच नाही आहेत, ते पूर्ण शहरामध्ये आहेत विस्थापित. आणि ते आम्ही काम पण करून दाखवलं चांगल्या पद्धतीनं. सन्माननीय आमदार राजेश क्षीरसागर साहेबांना चांगल्या पद्धतीनं लीड मिळालं यामध्ये. आणि त्यामुळं असं आहे की जो जबाबदारी दिली झाली ती आत्तापर्यंत आपण पुढं जात गेलेलो आहे. पण आता कसं आहे की तुम्ही मगाशी म्हटलं की 50 लोकांनी राजीनामा दिले. मग हा कसं होतं की नाराजीचा जो सूर आहे तो कितपत लोकांनी केवढ्यापर्यंत सहन करायचा हा पण विषय आहे. आणि त्यानंतर लोक निर्णय घेतात. विधानसभेला पण अशी परिस्थिती उद्भवली होती, तर त्याचंच काय पुनरावृत्ती इथं होताना दिसेल काय? आता विधानसभेबद्दल बोलण्याची माझी उंची नाही, मी असं समजतोय. पण जे काही निर्णय त्यावेळेस झाले त्या पद्धतीचेच निर्णय असे घडतायत असं लोकांमधून आता मला समजते. त्यामुळे त्यावर मी भाष्य करण्यापेक्षा तुम्हाला सर्व्हे रिपोर्ट आहे